नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा आनंदनगर येथील कदम लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। काही विषयांवर सभागृहात शाब्दिक चकमक आणि किरकोळ गदारोळ झाला असला तरी सभा यशस्वीरित्या संपन्न झाली। यावेळी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे यांनी सभासदांसाठी 8% लाभांश जाहीर करताच उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केलं। सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आरिंगळे यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला। मार्च 2026 अखेर बँकेचे भाग भांडवल 24.83 कोटींवर पोहोचले असून एकूण ठेवी 803.29 कोटी झाल्या आहेत। मागील वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये 114.37 कोटींची वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं। चालू आर्थिक वर्षात बँकेने 17.61 कोटींचा ढोबळ नफा आणि 8.95 कोटींचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती त्यांनी दिली। पारदर्शक कारभार, कर्ज वसुलीवरील कठोर धोरण आणि अधिकारी कर्मचारी तसेच संचालक मंडळाच्या समन्वयामुळे बँकेचा नेट NPA 0% आणण्यात यश आल्याचंही त्यांनी नमूद केलं। सभेच्या प्रारंभी मागील सभेचं इतिवृत्त मंजूर करण्यात आलं। त्यानंतर संचालक मनोहर कोरडे यांनी विविध विषय सभेपुढे मांडले। बहुतेक विषयांना सभासदांनी मंजुरी दिली, मात्र केंद्र सरकारच्या कायद्यानुसार संचालक मंडळाच्या बरखास्तीबाबत अहवालात स्पष्ट उल्लेख असावा अशी मागणी सभासद तथा नगरसेवक कैलास मुदलियार यांनी केली। त्यावरून काही काळ सभागृहात शाब्दिक वाद झाला। यावेळी सचिन हंडगे, जगन गवळी, विलास गायधणी, अंबादास आडके, भास्कर गोडसे, तानाजी गायधणी, सोमनाथ खातळे, किरणकुमार गायधणी, शिवाजी हंडोरे यांच्यासह अनेक सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित केले। प्रश्नांना अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे आणि ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांनी समाधानकारक उत्तरं देत सभासदांच्या शंकांचं निरसन केलं। सभेला संचालक, जनसंपर्क संचालक, तज्ज्ञ संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। याशिवाय नगरसेवक, माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनीही उपस्थिती लावली। राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.